युवा स्वाभिमान महोत्सवाच्या पहिल्या पर्वात दमदार आमदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची भव्य उद्घाटन करण्यात आले। दसरा मैदानावर रंगलेल्या या राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत तब्बल 16 संघांनी सहभाग घेतला। उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः मैदानावर उतरून जोरदार फलंदाजी केली। बघूया या रोमांचक स्पर्धेचा सविस्तर आढावा। युवा स्वाभिमान महोत्सव 2025च्या पहिल्या पर्वात सर्वज्ञ फाउंडेशन अमरावती आणि अमरावती टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रणजित उर्फ इंगो शेट चावरे स्मृतिप्रित्यर्थ राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। दसरा मैदानावर सुरू झालेल्या या भव्य स्पर्धेत राज्यभरातील 16 संघ सहभागी झाले आहेत। ही स्पर्धा सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। उद्घाटन क्षणी प्रेक्षकांसाठी एक खास क्षण निर्माण झाला, जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः मैदानात उतरून बॅटिंगचा आनंद घेतला। त्यांनी 3 आमदारांच्या गोलंदाजीवर दमदार फटकेबाजी करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली। माननीय रवी राणा यांनी आणि संपूर्ण स्वाभिमान संघटनेने, स्वाभिमान पक्षाने आज अमरावतीमध्ये अत्यंत भव्य दिव्य असा क्रिकेट समारोह आयोजित केला। ही स्पर्धा आयोजित केली आहे। अमरावती विभागातल्या खूप या ठिकाणी टीम्स या ठिकाणी आल्या आहेत। रवी राणा यांनी स्पोर्टला नेहमीच महत्त्व दिलं आहे आणि आजचाही हा स्पोर्ट फार मोठा असणार आहे। मी आज इथे उद्घाटन केलं आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये आमदार रवी राणा, आमदार प्रताप पडसळ, आमदार प्रवीण तायडे, आमदार केवलराम काळे यांचा समावेश होता। मैदानावर उपस्थित असलेल्या क्रिकेट प्रेमींनी मंत्रमुग्ध होऊन हा सोहळा अनुभवला। ही राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पुढील काही दिवस रंगणार असून अंतिम सामन्यात कोणता संघ विजय मिळवणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने अमरावती शहरात क्रिकेटचा रोमांच अनुभवता येणार आहे। आमदार रवी राणा यांनी या स्पर्धेचे कौतुक करताना सांगितले की या स्पर्धेमुळे राज्यभरातील युवा क्रिकेटपटूंना संधी मिळणार असून अशा उपक्रमांमुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र लेवलची क्रिकेट मॅच स्पर्धेचं आयोजन केलं होतं। आज त्या ठिकाणी एका मॅचचं उद्घाटन हे आदरणीय अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे तथा राज्याचे महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत इथे या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि या उद्घाटनाला उपस्थित अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण भाऊ तायडे उपस्थित होते, मेलघाटचे आमदार केवलरामजी काळे उपस्थित होते, संजीव भाऊ आमचे कुठे उपस्थित होते, आमदार प्रतापदादा अडसळ उपस्थित होते, आमदार सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रशेखरजी बावनकुळेंची फटकेबाजी केली। ज्या पद्धतीनं ते क्रिकेटच्या ग्राउंडवर उतरून त्यांनी ज्या पद्धतीनं मी बॉलिंग टाकली, प्रवीण भाऊनी बॉलिंग टाकली, प्रतापदादांनी टाकली, सगळ्यांच्या बॉलाला ज्या पद्धतीनं फटके मारले, असं वाटते की 2-3 वर्ष ते चिपकून राहणार आहे। अशी परिस्थिती एक चांगला संदेश त्यांनी दिलेला आहे की चांगल्या पद्धतीनं ते अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करतील आणि त्यांनी खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये खेळण्यासोबत राजकीय खेळासोबत क्रिकेटचा खेळ सुद्धा खेळले। युवा स्वाभिमान महोत्सव अंतर्गत दमदार आमदार चषक या स्पर्धेचा रोमांचक प्रवास सुरू झालाय। क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ कुठला ठरणार आहे हे पाहणे उत्साहवर्धक ठरेल। या स्पर्धेसाठी राज्यभरातून संघ सहभागी झाले असून क्रिकेटपटूंना नवीन संधी मिळणार आहे।